गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष आणि त्यासोबतच 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळेच बऱ्याचदा सोने खरेदी केली जाते आणि सोने खरेदी होते. त्यामुळे आता आपण पाहतो की पुण्यातील जे ज्वेलर्सची दुकानं आहेत तर तिथे सुद्धा सोने खरेदीसाठी मोठं गर्दी आहे ती पाहायला मिळते. आपण पाहतो की वर्षानुवर्षांची ही परंपरा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी हा मुहूर्त असल्यामुळे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी अशा पद्धतीने सोन्याची खरेदी केली जाते आणि पुण्यामध्ये सुद्धा अशीच गर्दी आता सध्या पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे यंदा सुद्धा आता गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर सोन्याची किंमत जी आहे त्याच्यामध्ये थोडीफार घट झालेली आहे. काही हजार रुपयांनी या सोन्याच्या किमतीमध्ये घट झालेली आहे आणि त्यामुळेच आता सोने खरेदीला मोठा प्रतिसाद जो आहे तो ग्राहकांकडून दिला जात असल्याचं पाहायला मिळतं. आपण आता पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये एका सोन्याच्या दुकानात आहोत आणि इथं नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण सगळी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत इथले ज्यांचं ज्वेलर्स आहे तर ते आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आत्ताची जर आपण बघितली परिस्थिती तर सोन्याच्या किमतीत साधारण किती घट झालेली आहे? सोन्याची किमती आज जर बघितले तर जवळजवळ गेल्या 15 दिवसापासून जर बघितलं तर आज 15% 12 ते 15% डाऊन आहे. म्हणजे जर आज विथ GST आजचं रेट बघितलं तर 1,53,000 आणि ही चांगली संधी आहे लोकांना खरेदी करायला, कारण एवढं करेक्शन म्हणजे बरेच दिवसानंतर आलेलं आहे आणि याच्या पुढे परत अक्षय तृतीयाला वाढायची शक्यता आहे. जी दर कपात झाली आहे, सोन्याची घट झालेली आहे किमतीत, तर त्यामुळे आपल्याला इथे ग्राहकांचा थोडा जास्त प्रतिसाद पाहायला मिळतो का? ग्राहकांवर याचा कसा परिणाम पाहायला मिळतो? हा गुढीपाडवाचा मुहूर्त आपले 3.5 मुहूर्तापैकी एक आहे आणि आपल्याकडे जे आपले जे हिंदू धर्म जे आहे ते आणि आपले जे इंडियन कल्चरमध्ये या मुहूर्तावर जे काय लग्नाची खरेदी, लोकांची फेस्टिवल खरेदी जे काय राहिलेली होती ते आज खरेदी करायला निघालेले आहे. आणि असं ठरलेलं की आपण जर मागचा गुढीपाडवा बघितला तर 90,000 होता आणि आज हा गुढीपाडवा 1,54,000 आहे. नाही करता करता तरी 70% ते 80% लोकांना 12 महिन्यात गुढीपाडवा टू गुढीपाडवा ॲप्रिसिएशन आहे आणि पुढचा गुढीपाडवा पण 100% ॲप्रिसिएशन देणार आहे. हे जे करेक्शन होता ते फक्त मायनर करेक्शन आहे, कारण ती जागतिक अस्थिरता जी आहे, लोकांना जे अस्थिरता त्याच्यामुळे ते गोल्ड करेक्ट झालेलं आहे आणि हा परत वाढणार. परत आपल्याला 1,70, 1,80, 2,00,000 हे रेट लवकरच बघायला मिळणार आहे. तर लोकांनी हे मुहूर्त न चुकवता खरेदी नक्की करायची आणि बेनिफिट नक्की घ्यायचं रेट. नक्की. आपण खरं तर दरवर्षी बघतो की गुढीपाडव्याला वर्षानुवर्षांची परंपरा आहे की आपण सोने खरेदी करतात, तर सगळेच जण करतात. नेमके काय महत्त्व असतं आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी? आजचा दिवस जे आपण म्हणतोय 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी खरेदी केलेले गोल्ड म्हणजे लोक आपल्या घरात लक्ष्मी वाढत राहते, आपली प्रगती होत राहते आणि इट इज सेड की इट इज व्हेरी प्रॉस्परियस आणि टू बाय गोल्ड म्हणजे प्रत्येक याच्यात आपलं प्रोग्रेसच होत राहील आजच्या आणि वाढलेली म्हणजे आपली लक्ष्मी वाढते आणि बेनिफिटच मिळतो त्याच्यात. जे काय मुहूर्तावर खरेदी केलेलं केव्हाही कमी पडत नाही आणि आपण केव्हाही बघताना 12 महिन्याचा हे बघायचं म्हणजे आपण बेनिफिट किती मिळतो. म्हणजे आज प्रत्येक गुढीपाडवाला आजपर्यंत गेले 15 वर्ष जर बघितलं तर सोन्यानी चांगलं परफॉर्मन्स दिलेलं आहे. म्हणजे काही वर्षात 25%, 30%, 50%, योगायोगाने 2025 आणि 2026मध्ये 70 ते 80% वाढ दिलेला आहे. हेच जर सेम स्टेटस क्यूनं जर काम केलं तर याच्या पुढे पण आपल्याला बेनिफिट 100% बघायला मिळेल. आणि त्याशिवाय ज्वेलर्सनी स्पेशली गुढीपाडवामुळे जे काय मजुरीमध्ये जे डिस्काउंट स्कीम ठेवलेली आहे 30 ते 50% मजुरीचं डिस्काउंट, त्याचा बेनिफिट 100% घ्यावा, कारण सोनं काय स्वस्त होणार नाही आणि याच्यापेक्षा वाढणारच आहे. तर हा बेनिफिट 100% लोकांनी घ्यायला पाहिजे. नक्कीच. तर या ज्वेलर्समध्ये आता गुढीपाडव्यानिमित्त जी घंडावळ असते तर त्याच्यामध्ये सुद्धा 30% डिस्काउंट देण्यात आलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण बघतो की नेहमीच या सोन्याच्या किमतीत जी आहे ती वाढ होत राहते. त्यामुळे सोने खरेदी करण्याची संख्या मात्र कधीच कमी होताना दिसत नाही, कारण की हा एकदम शुभ मुहूर्त मानला जातो आणि तशीच गर्दी आज पुण्यातल्या सुद्धा या सगळ्या ज्वेलर्समध्ये पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.